नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आजची माझी रेसिपी आहे डाएट रेसिपी जवसचे लाडू। तर त्यासाठी लागणारे साहित्य मखाना, जवस, तीळ, गूळ, खजूर, अक्रोड, खसखस आणि थोडीशी वेलची पूड। तर या लाडू मध्ये जे आपण जवस आणि मखाने ॲड केले ते भाजून घ्यायचे आहेत। हलकेसे भाजायचे ते, कारण ते थोडे नरम असतात तर त्याला व्यवस्थित रोस्ट होतात ते नंतर, आणि जवससुद्धा क्रिस्पी होतं तर खूप छान त्याची पेस्ट तयार होते। जवस थोडं हलका भाजल्यानंतर त्यामध्ये तीळ आणि खसखस ॲड करायचे, भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर त्याची पेस्ट करायची आहे। पेस्ट झाल्यानंतर थोडंसं थंडी होऊ द्यायची। हलकी थंड झाल्यानंतर त्यामध्ये गूळ खाली मॅच करायचे आणि खजूर, जे वेलची पूड थोडीशी आपण वरतूनही टाकू शकता त्यामध्ये, आणि व्यवस्थित मॅच झाल्यानंतर खूप छान लाडू तयार होतात। एकदम मऊ आणि एकदम भन्नाट अप्रतिम अशी टेस्ट लागते त्याची। आणि या ज्या लाडूचे जे फायदे आहेत ते मखाना आहे त्यामध्ये, तर मखानामध्ये ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्याचे हे असतात। आणि जवस आहे, जवसमध्ये मॅग्नेशियम असतात, व्हिटॅमिन B6 असते, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, प्रोटीन असतात, तिळामध्ये कॅल्शियम असते, हातापायावरची जी सूज आहे ती कमी करते। गूळ आहे, गुळामध्ये आयर्न असतात, खजूरामध्ये एनर्जी लेवल वाढवते, अक्रोड आहे, हाडं मजबूत होतात, भूक नियंत्रित राहते, हार्टचे जे काही चॅलेंज असतात ते सुद्धा कंट्रोल राहतात। तर खूप छान अशी रेसिपी आहे, खूप टेस्टी लागते, आपण लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो। आणि प्रत्येकाने ही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।